जे कोणी संभाजीनगरचे जे काही तथाकथित लोक जे म्हणताय की आम्हाला नेतृत्व संधी मिळाली पाहिजे, अहो कुठेतरी एका व्यक्तीला तुम्ही समोर केल्याशिवाय मला तर खूप आश्चर्य वाटते. ह्या लोकांची खरंच क्यू येते हो, खरंच क्यू येते लोकांची की त्या 2 सप्टेंबरच्या जियानुसार काहीच मिळालं नाही. हे शहर क्रांतीच्या नावाने ओळखलं जातं, पण काही अशा तथाकथित लोकांमुळे या शहराचं नाव खराब होतं. आणि आता इलेक्शनच्या तोंडावरती काय असू शकतं त्यांचं, त्याच्यामध्ये स्वार्थ वगैरे. हे बघा दादा, नेतृत्व कोणीतरी एकच करत असतं, बरोबर आहे की नाही. सेना जरी भरपूर असली तरी सेनापती एकच असतो. त्यामुळे अखंड महाराष्ट्राच्या आणि मराठा समाजाने जरांगे पाटलालाच नेतृत्व दिलेलं आहे आणि स्वतः जरांगे पाटील त्या ठिकाणी ते नेतृत्व करताय, सक्षमपणे करताय. आणि ते नेतृत्व सहजासहजी त्यांना मिळालेलं नाहीये. गेल्या 2 वर्षात त्यांना 9 अमर उपोषण त्या ठिकाणी केलेले, शहराची झीज झालेली आहे, अनेक व्याधी त्यांना त्या ठिकाणी आहेत. पण तरी सुद्धा समाजासाठी रात्रंदिवस पळणारे व्यक्तिमत्व म्हटलं तर संघर्ष होता मनोज जरांगे पाटील. कालच बघा तुम्ही, नाशिकचा दौरा होता आणि शिर्डीचा पुढचा त्यांचा दौरा काहीतरी होता. ते दौरे कॅन्सल करून जसं त्यांना कळालं की एमपीसीच्या मुलांना कुठेतरी 10-12 मुलांना उचलले गेलंय आणि कुठेतरी हे मुलं 7 महिन्यापासून त्या ठिकाणी त्यांच्या न्यायासाठी प्रतीक्षा करताय. आणि त्यांचा जेव्हा तिकडनं फोन आले त्या पोरांचे की दादा तुम्ही या, त्यावेळेस दादा तिथं सगळे दौरे कॅन्सल करून दादा तिथे गेले. ही तत्परता जी आहे ना, ही एखाद्या जाणीव असणाऱ्या व्यक्तीला असते. आणि फक्त तिथं क्रेज आहे म्हणूनच नाही. जरांगे पाटलांचे आम्ही गेल्या 10 वर्षापासून आम्ही त्यांचं काम बघतो, तर ते अगदी शून्यातून त्यांनी जग निर्माण केलेलं आहे. सहजासहजी त्यांना हे पद सुद्धा मिळालेलं नाही. आणि आज मराठा समाजाच्या गळ्यातलं ताईत बनलेले आहेत, तर ते काही त्यांच्या संघर्षातून आणि त्यांच्या त्यागातून बनलेले आहे. मोठ्याचा आणि लहानपणाचा ते विषयच नाही, नेतृत्वाचा तर बिलकुल विषय नाही. जे कोणी संभाजीनगरचे जे काही तथाकथित लोक जे म्हणताय की आम्हाला नेतृत्व संधी मिळाली पाहिजे, अहो कुठेतरी एका व्यक्तीला तुम्ही समोर केल्याशिवाय त्या व्यक्तीकडनंच आपण आज बघतोय की मराठा समाजाच्या अनेक मागण्या त्या ठिकाणी मान्य झालेल्या आहे. आज समाजाला एक प्रामाणिक इमानदार नेतृत्व मिळालेलं आहे. त्यानंतर अनेक जे मराठा आरक्षणाचे मुद्दे आहेत ते मार्गी लागलेले आहे. मला तर खूप आश्चर्य वाटते. ह्या लोकांची खरंच क्यू येते हो, खरंच क्यू येते लोकांची की त्या 2 सप्टेंबरच्या जियानुसार काहीच मिळालं नाही. असं ठीक आहे, प्रमाण जरी कमी असलं तरी आजचा आकडा सांगते तुम्हाला मी, 200 ते 250 प्लस आजच्या आकड्यानुसार हैदराबाद गॅझेट नुसार सर्टिफिकेट मिळाले आहे. मग हे 2 सप्टेंबरच्या GR फलित नाही का? जर 2 सप्टेंबरचा GR हा खोटा असता किंवा म्हणतात काही लोक म्हणतात तोंडाला पानं पुसले, तर तो सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्येच रद्द झाला असता ना. आज सुप्रीम कोर्टात जरी त्याला चॅलेंज केलं तरी तो रद्द होऊ शकत नाही. तो रद्द होऊ शकत नाही, कारण त्या ठिकाणी तो GR खूप तज्ज्ञ आणि हुशार अभ्यासक जवळपास 150 लोक ते वकील त्या ठिकाणी होते आणि ते 150 वकिलांनी अगदी अभ्यासपूर्ण सरकारला तो जे काही दिलेलं आहे, माहिती दिलेली, त्या माहितीच्या आधारावर तो त्या ठिकाणी GR तयार झालेला आहे. पण मात्र ज्या पद्धतीने विरोध केला जातोय, हा विरोध नेमका काय कारणामुळे केला जाऊ शकतो, काय वाटतं बरं तुम्हाला? खरंच आम्हाला तेच समजत नाही. मग तेच त्याच्यामुळेच म्हणते की अशा लोकांची खरंच क्यू येते. छत्रपती संभाजीनगर इथून मराठा क्रांती मोर्चा 2016 मध्ये सुरुवात झाली होती, म्हणजे क्रांतीची सुरुवात इथून झालेली होती. हे शहर क्रांतीच्या नावाने ओळखलं जातं, पण काही अशा तथाकथित लोकांमुळे या शहराचं नाव खराब होतंय. त्याच्यामुळे अशा लोकांना आम्ही कोलत नाही. सुरुवातीला काही मंडळींचा विरोध होता, एक एक जाऊयात आपण सगळ्यांकडे जाऊयात. सुरुवातीला काही मंडळींचा विरोध होता, नंतर तो विरोध वाढत गेला. आता मला वाटतं बऱ्याच ठिकाणी ही संख्या वाढत जाते आणि या वाढत्या संख्येला कुठेतरी वरती बसलेले मसीहा हे देखील काहीतरी काम करतायत असं वाटतं का तुम्हाला? आता हे तर आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु काही अदृश्य शक्ती असतात ज्या समोर येत नाही, पण त्या पाठीमागनं कुरापती करत असतात. आणि आता इलेक्शनच्या तोंडावरती काय असू शकतं त्यांचं, त्याच्यामध्ये स्वार्थ वगैरे, त्याच्यामुळे हे लोक त्या ठिकाणी कार्य करत असेल असं मला वाटतं.